गृहनिर्माण संस्थांचे नियम आणि कायदे हे प्रामुख्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि त्या अंतर्गत बनवलेल्या नियमांवर आधारित आहेत। या कायद्यांतर्गत गृहनिर्माण संस्था ही एक कायदेशीररित्या नोंदणीकृत संस्था असते, जी तिच्या सदस्यांच्या मालकीची असते आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जमीन खरेदी करून सदनिका बांधते किंवा भाड्याने देते। सदस्यांना सदनिका भोगवटा करण्याचा अधिकार मिळतो आणि नियम व कायद्यांचे पालन करणे बंधनकारक असते। गृहनिर्माण संस्थेचे कायदे आणि नियम आपण जाणून घेऊयात। महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 हा मुख्य कायदा असून गृहनिर्माण संस्थांच्या स्थापनेपासून ते त्यांच्या कामकाजापर्यंतचे सर्व नियम यात समाविष्ट आहेत। गृहनिर्माण संस्था ही या कायद्यानुसार शासनाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे। संस्था जमीन खरेदी करून सदनिका बांधते आणि सदस्यांना त्यांच्या सदनिकांचा भोगवटा हक्क म्हणजेच मालकी हक्क देते। नाममात्र सदस्य किंवा सहयोगी सदस्य देखील संस्थेच्या नियमांनुसार निवासस्थान हे व्यापू शकतात। सदस्यांना सदनिका वाटप झाल्यानंतर लेखी संमतीनं त्यांना त्यांच्या घराचा ताबा घेण्याचा आणि वापरण्याचा अधिकार मिळतो। प्रत्येक सदस्याला आणि संस्थेला कायद्यातील नियमांचे आणि उपविधींचे पालन करणे बंधनकारक असते। गृहनिर्माण संस्थेच्या नियमांमध्ये सदस्य कसे निवडावेत, त्यांचे हक्क व जबाबदाऱ्या काय आहेत आणि त्यांच्या संस्थेचे कामकाज कसे चालेल याबद्दल काही तरतुदी दिलेल्या असतात। संस्थेचे प्रकार काही आपण जाणून घेऊयात की भाडेकरू मालकी गृहनिर्माण संस्था हा एक प्रकार आहे। या प्रकारात सदस्य एकत्रितपणे जमीन घेतात आणि प्रत्येक सदस्याला भूखंड किंवा घराचा भाग वाटप केला जातो। भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था यात काय होतं तर सोसायटीच्या मालकीच्या मालमत्तेमध्ये सदस्यांना फ्लॅट भाडेतत्वावर दिले जातात। नियम आणि कायद्यांचा उद्देश काय आहे तर सदस्यांच्या हिताचे रक्षण करणे, संस्थेचे कामकाज सुरळीत आणि लोकशाही पद्धतीने चालवणे, सदस्यांना सुरक्षित वातावरण आणि आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देणे, कायद्याच्या चौकटीत पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करणे। धन्यवाद।